मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देवचाचे श्री. तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपण मागच्या वेळेला अंतरात्म्याचा विचार करत होतो. आता त्या अंतरात्म्याचा विचार झाला आहे, पण तो आपल्याला कसा सापडावा त्याचा एक सोपा मार्ग समर्थ आजच्या समासात आपल्याला सांगणार आहे. त्याचं नावच मुळे नाना उपासना असं आहे. म्हणजे खूप प्रकारच्या उपासना आपल्याला असतात. आपण आता म्हणतो का कोणी गोंदवलेकर महाराजांकडे जातो, कोणी गजानन महाराजांकडे जातो, कोणी अक्कलकोट स्वामींकडे जातो, कोणी समर्थांकडे जातं. विविध प्रकारच्या उपासना आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ती गोष्ट आपल्याला योग्य वाटते, बरोबर वाटते. तिथे गेलं की आपल्याला बरं वाटतं असा आपण त्याचा अनुभव पण सांगतो. तर या नाना उपासना कशासाठी आहेत ते आधी आपण लक्षात घेतलं आहे. आता पुन्हा थोडीशी त्याची उजळणी घेऊया, म्हणजे मग उपासना का करायची ते आपल्याला कळेल. आपल्याला सगळ्याला एक ओवी पाठ आहे समर्थांची. सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. एकाच ओवीमध्ये 3 गोष्टी सांगितल्या समर्थांनी की संतांचा संघ हवा, हव्यात, बरोबर काय चूक काय कळायला हवं. म्हणजे मी गजानन महाराजांकडे जाते म्हणजे माझंच बरोबर आहे आणि तुम्ही अक्कलकोट स्वामींकडे जाता ते चूक आहे असं म्हणायचं आवश्यकता नाही. सार कळलं पाहिजे. ते सार असार कळणं, त्याच्यासाठी संतांची संगत असणं, या 2 गोष्टी जमल्या तर मग काय होईल, तर सगुणाचा आधार घेऊन म्हणजे या उपासनेचा आधार घेऊन निर्गुण निराकार भगवंत कळेल असं खरं. म्हणजे या ओवीमध्ये समर्थांनी थोडक्यामध्ये मार्ग पण सांगितला, नेमकं कुठे जायचं तो ॲड्रेस पण सांगितला. आता एवढं सगळं सांगितलेलं आहे, पण आपण सगुणातच अडकतो. त्या सगुणातून पलीकडे जे जायचं आहे निर्गुण निराकार भगवंताकडे, तिथंपर्यंत आपल्याला जात नाही. आणि तिथे त्या सगुणाकडे जाण्याचे जे आपले मार्ग आहेत म्हणजे जे सारासार विवेक आणि संतांची संगत, ते पण आपले थोडे डळमळीत असतात. असतो विश्वास, नसतो अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा थोडे डळमळीत असतात. आपला जर आपणच आपला अभ्यास केला तर आपल्याला कळतं हे करून काय होणार आहे, अशाने काय होणार आहे, अशा प्रकारचे विचार मनामध्ये येतात. त्यामुळे या दोघांची आधी निष्ठापूर्वक आपल्या मनामध्ये प्रतिष्ठापना झाली पाहिजे की नाही संतांच्या संगतीने, संत साहित्याच्या अभ्यासाने आपल्याला खरा निर्गुण निराकार भगवंत काय आहे तो कळेल, म्हणजे कळेलच अशी एक निष्ठा आपल्याजवळ असली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला सार काय ते कळेल असा त्याचा अर्थ. आपण असं पाहिलं की तो जो अंतरात्मा आहे, जो निर्गुण निराकार भगवंत आपण आता पाहणार आहोत, उपासनांच्या मार्गाने पाहणार आहोत, तो निर्गुण निराकार भगवंत आपल्या अंतरात्म्यात आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे, चराचर सगळ्या सृष्टीत आहे असं वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. इतकंच कशाला आहे, आपण ज्या काही कल्पना करतो, आपल्या ज्या काही भावना असतात, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी असतात, आपले सगळे चांगले वाईट स्वभाव दोष किंवा स्वभाव गुण असं सगळं जे काही असतं, ते जे काही घडतं त्याचे जे निर्णय असतात ते पण त्या अंतरात्म्यामुळे होतात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर एखादीच घडणारी घटना त्याचा आपल्याला प्रचंड राग येतो, तो पण त्या आपल्या अंतरात्म्यामुळे येतो. आणि तीच घटना दुसऱ्या कोणासमोर तरी घडते तेव्हा त्याच्यातून तो असू दे, थांबा, ह्याच्यातून मागे घे, हे पण त्याला अंतरात्म्यातूनच कळतं. काहीही जरी असलं तरी तो अंतरात्माच आपल्याला चांगलं वाईट त्याच्यावरची रिॲक्शन काय जी आहे ती तो त्याच्याकडूनच करून घेतो. आता हे सगळं कळण्यासाठी मागच्या समासात समर्थांनी एक सांगितलं की काय आहे की या शरीराच्या दिसणाऱ्या ज्या गोष्टी स्थूल ज्याला म्हणतो त्याबद्दल सुद्धा आपल्याला नीटपणाने सगळा थांगपत्ता लागत नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही. आता विज्ञान खूप पुढे गेलं आहे असं आपण म्हणतो. मी गमतीनं म्हणते, हल्ली डॉक्टरांच्या नजरेनं किंवा त्यांच्या हाताचे नाडी बघतच नाहीत, तपासत नाहीतच. आपल्या लहानपणी बरं होतं, जीभ दाखवा बळायचे, डोळे असे करून बघायचे आणि औषध देऊन मोकळे व्हायचे. आता हातच लावत नाहीत पेशंटला, कागद तुमचं रिपोर्ट आणा त्याच्यावर आम्ही सांगणार काय ते. तर असं सगळं जे की आपण विज्ञान पुढे गेलं आहे असं म्हणतो, परंतु त्या विज्ञानाच्या सहाय्याने जे काही आपल्याला शारीरिक स्थूल शरीराबद्दलची गोष्ट जी काही कळते त्याचा पण खरं म्हणजे थांब लागत नाही. नाहीतर मग एकाच रोगावरचं एकच औषध सगळ्यांना का नाही लागू पडत, तेच औषध सगळ्यांना लागू पडत.
प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाचा हे द्यायला लागतो. आमचे संत तेच सांगतात. संत पण सांगतात की आम्ही मात्रा कशी देतो, राजा जर आला औषध घ्यायला तर औषध तेच, पण सोन्यात उघड बरं का, असं सांगतो. पण तोच एखादा गरीब आला तर औषध तेच, पण त्याला सगळं पाण्यात उघड. तसं बरं आहे की कुणाला काय सांगायचं त्याच्यात सार आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी संतांची संगत, संत साहित्याची संगत आपल्याला हवी. म्हणजे हा अंतरात्मा ओळखता येतो. त्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं म्हणतं. हे सगळं सूक्ष्म आहे. सूक्ष्मात सूक्ष्म, अतिसूक्ष्म असं आपण मागच्या वेळेस वर्णन त्याचं केलं. ते जे अतिसूक्ष्म आहे म्हणजे तो अंतरात्मा ओळखणं आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या अंतरात्म्याचं ज्ञान व्हायला आधी आपल्याला सूक्ष्म रूपात जाता आलं पाहिजे. मग त्या सूक्ष्म रूपात जाण्याचे जे मार्ग आहेत ते निरनिराळ्या संत मंडळींनी आपल्याला सांगितले आहेत. कोणी आपल्याला ध्यानाच्या मार्गाने जायला सांगतं, कोणी आपल्याला नामाच्या मार्गाने जायला सांगतं, कोणी आपल्याला समाजसेवेच्या मार्गाने, देशसेवेच्या मार्गाने जायला सांगतं. ज्याला जो मार्ग पसंत पडतो, आवडतो त्या मार्गाने तो जातो आणि त्या सूक्ष्मातल्या अंतरात्म्याला म्हणजे निर्गुण निराकार भगवंताला जाऊन भेटतोच. अशा प्रकारचा खरा म्हणजे विचार समर्थ आपल्याला वारंवार याच्या ग्रंथामधून सांगतात. आणि म्हणून मग आपल्याला त्याचा लक्षात येईल की हे सगळं कळण्यासाठी थोडी उपासना आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीला आपण व्यवहारात पाहतो ना की एखादा आता भगिनी वर्ग जास्त असल्यामुळे काय एखादा पदार्थ आपल्याला करायचा असला तरी तो पदार्थ चांगला व्हायला आपल्याला 5-10 वेळा तो करावा लागतो. मग आपण हातखंडा म्हणतो त्याचा की अगदी डोळे मिटून माझे गुलाबजाम चांगलेच होतात असं बाई म्हणू शकते. पण 10 वेळा केल्याशिवाय नाही होणार. पहिल्याच वेळेला ती असं नाही म्हणू शकणार. खूपच काळजी घेऊन मोजून मापून सगळ्या वस्तू घेईल आणि तरीसुद्धा वस्तू बिघडायची तर बिघडेलच. पण सरावाने कुठली गोष्ट येते. तसं इथे आपल्याला आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सराव करायला पाहिजे. त्या ब्रह्माचं वर्णन इतक्यांदा केलं समर्थांनी की ब्रह्म व्यापक आहे आणि एकीकडे त्या सूक्ष्मात जायला सांगतात. म्हणून उपासनेच्या मार्गानं आपल्याला जी योग्य पद्धत वाटते अमुकच करा असं समर्थ सांगत नाही. समर्थांनी जे केलं ते सगळ्याला जमणारं नाहीच आहे. त्यामुळे समर्थांनी खूप करून ठेवलेलं आहे आपल्यासमोर. आपल्याला त्यातला कुठला भाग पसंत पडेल, आपल्याला जमेल तेवढा भाग आपण करायचा असं त्यांचं सांगण्याचं आहे. आता हे सगळं करण्यासाठी स्वाभाविकच ह्या जगामध्ये, दृश्य जगामध्ये जे काही आपल्याला दिसतं आहे त्याच्या संकल्पनांना या सगळ्याची जोड लावावी लागते. म्हणजे हा अंतरात्मा की हा भगवंत, हा परमात्मा कसा आहे नाही दाखवता येते. मग त्याला आपण वर्णन करून सांगितलं आकाशासारखं आहे का, तर हां आकाश, पण आकाश नाही आहे, आकाशासारखा आहे. म्हणजे त्याचं जे विस्तार आहे एवढा मोठा त्याच्यासारखा आहे बाबा. समुद्रासारखा आहे का, असं आपण सद्गुरूचं स्तवन पाहिलं, त्याच्यात निरनिराळ्या उपमा समर्थाई देऊन दाखवल्या. किंवा तो कसा आहे तर तो नाही दाखवता येणार, पण तो कसा असू शकतो याच्यासाठी ज्या काही संकल्पना दृश्य जगातल्या आपल्याला दिसणाऱ्या आहेत त्या आपण दाखवून त्याची एक नुसतं आपण त्याची काय म्हणायचं तुलना करू शकतो. पण ते म्हणजे परमात्मा आहे का, तर नाही. तो मात्र ज्याचा त्यांनी ओळखायचा आहे. याच्यासाठी एवढ्या सगळ्या ग्रंथांचा पुन्हा आपल्याला आढावा घ्यावा लागतो आहे. नाहीतर एकदा तो परमात्मा कळला की कळल्यासारखं दुसरं शिल्लक राहतच नाही, काही आवश्यकताच नाही आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराज तुका म्हणे जे जे बोला ते साजे विठ्ठला. ते म्हणा तुम्ही कुठली पण उपमध्ये आहो ती विठ्ठलाला साजतेच, ती योग्यच ठरते. विठ्ठल कसा आहे, नुसताच कटेवरती हात ठेवून उभा आहे बरं तसं म्हणा, तो सगळ्यांच्या हृदयाला आहे बरं तसं म्हणा, तो आकाशासारखा विस्तारित आहे तसं म्हणा, काही पण ते आमच्या विठ्ठलाला बोल लावा तो तसाच आहे असं तुकाराम महाराज सांगतात. त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की परमात्मा कसा आहे. तुम्ही त्याला म्हणाल तसं, मग त्याला जनाबाई विठ्ठ्या काळ्या असं म्हणाली तरी तो तिला मदतीला गेला. आणि आम्ही अगदी त्याला विठ्ठलाचं चांगले शब्द वापरून गुणगान केलं म्हणून तो आपल्याशी मात्र असं काही म्हणण्याचं कारण नाही. त्याला कुठल्याही प्रकारचे बोल लावा किंवा चांगले लावा बोल तरीसुद्धा तो तसाच आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. ते या अर्थाने आपल्याला कळेल. त्यामुळे आता यातलं जे कोणाला कळेल ते पण समर्थांनी सांगून टाकलं की सार असा किंवा यातला जो फरक आहे की जनाबे असं बोलली तरी पण विठ्ठल प्रसन्न झाला, हे कोणाला कळेल. तर समर्थ म्हणतात की जे अधिकारी म्हणजे विवेकी आहेत, विचारी आहेत, ग्रंथांचं नुसतं पारायण नाही आपल्याला करायचं आहे, तर खरंच संत काय सांगतायत हे जो समजून घेतो आहे त्याला हे कळेल. त्याला की निर्गुण निराकार भगवंत कसा आहे आणि तो ओळखता येत नाही आहे, काही त्याला काही रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तो जिकडे तिकडे आहेच आहे, हे कसं काय समजावं असे प्रश्न त्याला पडणार नाही. जो कोणी विचारी विवेकी आहे त्याला हे सगळं समजेल. अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर आता निरनिराळ्या उपासनांचं महत्त्व समर्थ या समासात आपल्याला सांगणार आहेत की नाना उपासना असतात आणि त्या सगळ्या उपासना
अनेक जण अनेक पद्धतीने करतात आणि म्हणतात मात्र निर्गुण निराकार भगवंत मला कळला आहे. तर मार्ग बरोबर आहे, मार्ग काही चुकीचा अशातला भाग नाही. एकदम सगळ्यांना काही विवेकानंद होऊन ध्यानाला बसलं आणि कालीमाता प्रसन्न झाली, पण तरी देखील त्या कालीमातेला प्रसन्न झाल्यावर त्यांना त्या मूर्तीमध्ये ती कालीमाता दिसलीच, म्हणजे सगुण रूपात दिसलीच की हो. त्या निर्गुण निराकार भगवंत कळायला सगुणाचा मार्गच बरोबर आहे, हे सगळ्या संतांनी मान्य केलेली गोष्ट आहे. त्यासाठी म्हणून या सगळ्या उपासनांचा उपयोग होतो. आपण नेहमी म्हणतो ना की देव सगळीकडे आहे, तरी पण असं इथे का जावंसं वाटतं, मंदिरात का जावंसं वाटतं, तिथे गेल्यावर काय बरं वाटतं. तर त्या ठिकाणी ती जी एनर्जी आहे, तिथे जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला अधिक चटकन तिथपर्यंत नेते. अशा ठिकाणी गेलं की मनामधले जे विचार आहेत त्याचा आपण अभ्यास करावा. काही वाईट विचार येत नाहीत मनामध्ये, म्हणून आपल्याला मंदिरात जावंसं वाटतं किंवा चांगल्या ठिकाणी जावंसं वाटतं की त्या ठिकाणी. हाच जर आपण 1 तास दासबोधाच्या सान्निध्यात आहोत त्यावेळेला आपण आपल्या मनाचा अभ्यास करावा. आणि ज्या दिवशी वर्ग नसतो त्या दिवशी 7:30 ते 8:30 आपण घरात असतो, त्यावेळेला आपल्या मनाचा अभ्यास करावा. आपलीच तुलना आपण केली की आपल्याला कळते. आज सकाळी मी यांच्याजवळ बोलत होते, म्हटलं वर्ग असला की किती पटकन छान सकाळी जाग येते, सगळं आवरलं जातं. वर्ग नसला की 8 वाजे तरी अवघड होत नाही. हे काय म्हटलं बरोबर नाही आपलं वागणं. त्याचं कारण हे आहे की आपल्याला नेमकं, आणि मग काही दमणूक नाही, काही नाही, उठायचा त्रास नाही, एकदा मनाने घेतला आहे ना आपल्या, ही जी गोष्ट आहे ती स्वाभाविक आहे. ह्याच्यासाठी आपल्याला ह्या उपासनांचा उपयोग होतो कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी. का असं करायचं, तर या निर्णया ज्या उपासना आहे, जरी निर्गुण निराकार भगवंत तो सगळीकडे आहेच आहे, श्वासागणिक आहे, अनुसंधानात राहावं, नामस्मरण करावं, हे सगळं 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 मान्य आहे, तरीसुद्धा तो कृतीमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या उपासनांचा आपल्याला उपयोग होतो. मग निरूपणाला जायचं, प्रवचनाला जायचं, नित्यनियम काहीतरी करायचे, ह्या सगळ्याच्या मागे कारण हे आहे. कळला असा निर्गुण निराकार तरी ही उपासना करायलाच पाहिजे, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. आता या ज्या निरनिळ्या उपासना आहेत, बेलसरे काकांनी प्रस्तावनेमध्येच आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येकाची वेगळी उपासना असू शकते. प्रत्येक जर काहीतरी करत असतं, आपापल्या देवतेचं आपापल्या उपासना करण्याचं आहे ते सगळे. पण या सगळ्या उपास्य दैवत जी आहेत त्या सगळ्या दैवतांचा कोणीतरी एक मोठा आहे ना. आपण यापूर्वी पाहिलं आहे की ब्रह्मा विष्णू महेशाचं वर्णन आपण केलं, त्यांनी निर्मिती केली, त्यांनी सांभाळलं वगैरे वगैरे. पण मग ब्रह्माला कोणी निर्माण केलं असा प्रश्न निर्माण झालाच. आणि त्याच्यासाठी पण आपण त्या परम श्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्याचा विचार करतो. ह्या ज्या उपासना आपण करणार आहोत त्या उपासना भले आपण आत्ता म्हटलं तसं निर्णया संतांच्या करू किंवा कृष्णाची, रामाची, शंकराची, देवीची, मारुतीची अशी उपासना करू, त्या सगळ्या उपासना जाणार कुठे, त्या परमात्म्याकडे. म्हणजे जसं आपण म्हणतो की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. अगदी सहज म्हणतो की सगळं आकाशातलं पाणी समुद्राला जाऊन मिळणार आहे. कुठे पण ते खड्ड्यात का होईना पडलेलं असू दे, आज ना उद्या त्या पाण्याला जो काही प्रवाह मिळायचा आहे तो समुद्रापर्यंत जाणारच मिळणार आहे. तसं आहे, तो कुठल्याही देवाची उपासना करा, तो जाणार आहे परमात्म्यापर्यंतच. हे जाणून उपासना केली पाहिजे असा सांगण्याचा सगळा प्रस्तावनेतला भाग जो आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्या उपासनेला निर्गुण म्हणायचं ते कसं म्हणायचं, तर उपासना कुठल्याही संतांची, कुठल्याही सद्ग्रंथांची, कुठल्याही देवतेची करा. या सगळ्या परमात्म्याचे म्हटलं तर शिष्य समुदाय आहे, त्यांच्याकडून आपल्याला जायचं आहे त्या परमात्म्यापर्यंतच, किंवा आपली सगळी उपासना नेणारे आपल्याला तिकडेच. अशा प्रकारचा विचार सुरुवातीलाच करायचा. याचं हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की समर्थ आपल्याला सांगतात की हे सगळं कितीही सांगितलं ना तरी मनुष्य स्वभाव असतो असा की मी म्हणतो ते जास्त ह्याच मार्गाने गेलात तर होणार बरं का, असं माणसं सांगतात की छे तुमच्या काय मार्गाला अर्थ नाही, तुम्ही बघा, तुम्ही येऊन बघा, तुम्हाला अनुभव येईल, हाच मार्ग असं सांगतात. तर तो मनुष्य स्वभाव आहे म्हणून समर्थ सांगतात की असं काही नाही आहे. ज्याचा जिथे जो विश्वास असतो तिथे तिथे तसं करावं, परमात्म्यापर्यंत जाणार हे नक्कीच. तोच निर्गुण निराकार भगवंत ज्यांनी ज्यांनी जो तो काही उपासनेचा मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाने जाता येईल. पण प्रामाणिकपणे त्या सारखं सगळं नाचरेपणा करायचं नाही. लोक म्हणतात की अहो आम्ही ना करत होतो, मी गडावर गेले, मग मला असं वाटलं श्रीराम जयराम जय जयराम हा जप आपण करावा. मी बरेच दिवस केला जप, पण मग मी पावसला गेले आणि तिथे इतकं बरं वाटलं, ओम राम कृष्ण हरी. मग मला असं वाटलं तर ओम राम कृष्ण हरी करावं. मग समजल्याने काही पण करा ना, काही आमचं म्हणलं नाही, कुठला पण जप करा, पण जप करा, दुसरं काही बनवू नका, असा त्याचा अर्थ आहे. आपण करतो ते बरोबर का चूक, किंवा तो करतो ते बरोबर मी करते ते चूक, किंवा माझं बरोबर त्याचं चूक,
ह्या अशा गोष्टी म्हणजे मानायचं काही कारणच नाही आहे. हा खरा समर्थांचा आजचा समाज सांगण्यामागचा उद्देश आहे की लोकांचा स्वभाव असा असतो आणि मग आपण गडबडतो. तर आपण गडबडू नये म्हणून ते सांगतात की विविध प्रकार आहेत, कुठल्याही प्रकाराने जाणारात एकाच ठिकाणी. ज्याच्या खिशात जसे पैसे असतील तसा मार्गाचा तिकीट काढावं. ज्याला विमान परवडतं आहे त्यांनी विमानाने जावं, पण नाही परवडत तर लागावं पायी चालत, पोचू कधीतरी असा विचार करा. पण हाच मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही, मी कुठली जाणार, आपल्या खिशात नाही आणा, कशाला हवाय जायला, असा विचार करू का, सुरुवात करा, पोचणार. अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. दुसरं, निर्गुण शब्दाचा अर्थ पण समर्थाने छान सांगितला. निर्गुण याचा अर्थ बहुगुण. आपल्याला जरा गंमत वाटेल की एकीकडे निर्गुण म्हणजे काय, तर गुणरहित, आणि त्या शब्दाचा अर्थ समर्थ म्हणण्याचा बहुगुण. तर याचा अर्थ पण समजून घ्यायचा की आपलं जे दैवत श्रेष्ठ आहे असं म्हणतो ते सगळे गुण आपण चिकटवतो, स्वाभाविकच आहे, आणि त्याला निर्गुण निराकार पण म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की निर्गुण निराकार असं जरी असलं, गुणरहित आहे, आकाररहित आहे, पण तोच बहुगुणी आहे. जसं असतं ना की औषधांच्या बाबतीत आपल्या लहानपणी आपण ऐकलेलं आहे की बिब्बा आहे, तुळस आहे, बेल आहे, या सगळ्याला बहुगुणी आपण म्हणतो की ह्या सगळ्यांचं पुष्कळ गुणकारी असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. तसं म्हणजे तो जो अंतरात्मा आहे ना तो बहुगुणी आहे, निर्गुण निराकार आहे पण बहुगुणी आहे. तर त्या बहुगुणी, या बहुगुणीचा विचार करायचा. कुठलाही आपल्या मनातला काय म्हणायचं शंका असू दे, काही प्रश्न असू देत, त्या निर्गुण निराकाराला सांगायचं, म्हणजे आपल्या दैवताला सांगायचं की आपोआप आपल्याला सगळ्यांना जे की योग्य सल्ला असतो तो मिळतो असं ते आपल्याला सांगतात. आणखीन एक समर्थ छान उदाहरण देतात की झाडाच्या कुठल्याही भागावरती पाणी घाला. आता छोटी छोटी रोपं असतील तर आपण तुळशीच्या रोपावरती पण पाणी घालू शकतो. पानावरती धूळ बसली आहे मग आपण त्या पानावर पाणी जाणार पाणी मुळाशीच घाला. आता आंब्याच्या नारळाच्या झाडावरती आपण वरती नाही पाणी घालू शकत, तिथे मुळाशीच पाणी घालतो. कुठेही झाडाच्या ठिकाणी पाणी घाला, ते मुळाशीच जाणार आहे, आणि मुळाशीच घातलेलं पाणी भगवंताची सगळी रचना आहे की ते आपोआपच त्या सगळ्या झाडाला मिळणार आहे. असं सगळी रचना निसर्गतःच तयार झालेली आहे. त्या झाडाच्या मुळाशीच आपण पाणी घालतो, आपोआप ते सगळ्या झाडाला मिळतं. मग तुळशीच्या रोपाला आपल्याला वरती घालता येतं, म्हणून आपण जरी त्या रोपाला पाणी घालत असलो तरी तेही पाणी हळूहळू खालीच जातं, आणि ते झाडाला जे मिळायचं आहे ते त्या मुळांच्या मार्फतच मिळतं असं आपण पाहतो. हे उदाहरण निसर्गातलं त्यांनी दिलं, आणि त्यामुळे तुम्ही कुठली उपासना करा ना, ते जाणार आहे त्या मुळाशीच, म्हणजे त्या अंतरात्म्याशीच, परमात्म्याशीच जाणार आहे. कोणत्याही मार्गाने जा, त्या ठिकाणी तुम्ही पोचणार. आता हे सज्जनांना, विवेकी माणसांना, संतांच्या बरोबर राहणाऱ्यांना हे कोडं उलगडतं, आणि मग ते म्हणतात की यांना मग अशी जसं म्हटलं की सार असार कळतं, तसं त्यांना आत्मविवेक कळतो. काय आत्मा, तो परमात्मा म्हणजे काय हे बरोबर त्यांना कळतं. त्याला त्यांनी आत्मविवेक म्हटलं आहे की कोणाला म्हणायचं, खरा भगवंत कुठे मिळणार आहे, कसा मिळणार आहे, कुठल्या उपासनेला मिळणार आहे. कुठल्याही उपासनेला कमी लेखायचं काही कारण नाही आहे, हा त्याचा खरा अर्थ. आता असं जर आहे तर मग आपल्याला कळेल की गुरु बदलणं, नाम बदलणं, उपासनेचं उपास्य दैवत बदलणं, हे जे पूर्वी चालायचं ना, किंवा आत्तासुद्धा चालत असेल आपल्याला माहिती नाही, तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींवरती समर्थांनी एक सही करून टाकली की हे कसं सगळं चुकीचं आहे. हे त्याची सर्टिफिकेट आपल्याला देऊन टाकलं, तुम्ही कुठल्याही देवाचं हे करा, भक्ती करा, तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. थोडी चंचलता असते लोकांजवळ, त्यामुळे चंचल लोक अशा प्रकारचं काहीतरी करतात. काही तर अगदी असं दुसरं टोक गाडतात, जप कशाला पाहिजे, उपासना कशाला पाहिजे, देवळात कशाला जायला पाहिजे, त्यांनी काय होणार आहे असं पण म्हणतात. पण त्या ठिकाणी गेल्याशिवाय किंवा अशा प्रकारचं केल्याशिवाय काय नेमका आनंद मिळतो तो कळणार कसा. जाऊन बघा, हाच त्याला खरा उपाय आहे, त्याच्याशिवाय नाहीच आहे. त्यामुळे अशा मंडळींच्या सहवासात न जाणं, संत सहवासात जाणं हा त्याला खरा मार्ग आहे. कोणाबरोबर जायचं ते आपण ठरवू शकतो, आपल्याला कळलं पाहिजे, आणि ते कळलं तर निर्गुण निराकार कळेल. 13व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की चंचलतेमुळे माणूस अशा प्रकारच्या सगुण गोष्टीसुद्धा बदलतो, म्हणजे सगुणातल्या देवाचीसुद्धा हे बदली होतं. तर ते बदली तसं करू नये. आपल्याला निर्गुण निराकार भगवंत कळायला हवा आहे, तो तर काही बदलत नाहीच आहे, आणि मग तो जो बदलत नाही आहे तर ती जाण्याचा मार्ग जो आहे, आपण जो पत्करला, आपल्याला जो परवडला आहे त्या मार्गाने जात राहावं. आता आणखीन त्या उदाहरण देणार आहे की भगवंत तुम्ही म्हणताय,
तर त्या भगवंताची निराळी रूपं आहेत, बरोबर आहे. तर त्या रूपांकडे कसं बघायचं, तर म्हणाले नाटकामध्ये काम करणारा पण महाराज असतो. शिवाजी महाराजांचा रोल केला एखाद्याने, तर नाटकामधला रोल आहे. त्या पडद्याच्या म्हणजे तो स्टेजवर असताना ठीक आहे, स्टेजच्या तो मागे गेला की तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य आहे. मग त्याच्या सामान्य गोष्टी जेव्हा आपण बघतो, हा महाराज आहे, आता तुम्ही लेबल लावलं त्याला महाराज, आणि म्हणून त्याला महाराज लेबल लावल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. त्यांनी एरवीच्या जीवनामध्ये महाराजच राहायचं आहे का, तर नाही आहे. त्याची एक भूमिका म्हणून त्याच्याकडे महाराज बघायचा आहे. तसं म्हणजे आपल्याला दोघांमधला जसा फरक कळतो की पडद्याच्या मागचा, स्टेजच्या मागचा महाराज आणि स्टेजवरती असणारा महाराज, तसं म्हणे आपल्याला कळलं पाहिजे. कोणाला म्हणजे राजा म्हणायचं असेल तर केव्हा त्याला म्हणायचं, तो स्टेजवर असेल तेव्हा त्याला राजा म्हणायचं. तसं आपल्या समजा उपास्य देवतेला कोणी काय असं म्हटलं तर लगेच मानायचं कारण नाही की ते काय असू दे, तो देव खोटा, पण तरी उपास्य देवतेला देव म्हणायचं आहे. त्या स्टेजवर का होईना त्याला महाराज म्हणून आपल्याला करायचंच आहे, कोणीसात द्यायचाच आहे असा विचार करायचा. त्या कोणी समजा आपल्याला आपल्या उपास्य देवतेला नावं ठेवली तरी विचार काय करायचा, विचार करायचा की आपल्या दृष्टीनं आता महाराजच आहे, तसं आपल्या दृष्टीनं आपला देवच बरोबर आहे. आपल्या देवाची निष्ठा वाढवण्यासाठी समर्थांनी सांगितलं. आता हे जेव्हा वाचतो ना तेव्हा आपल्याला मनात विचार येतो की असं का समर्थांनी केलं असेल. तर त्यावेळेला यवनांचं राज्य आपल्या देशावर होतं आणि सगळी मंडळी पिराला भजायला जात होती. औषधं द्यायची ते त्या याच्याकडून घ्यायचे औषध, तो आपल्याला बरं करेल अशा प्रकारची एक धारणा मनाची झालेली होती. आणि त्यामुळे यवन धार्जिणे लोक झालेले होते. हिंदू समाज सगळा असा यवनांच्या अधीन गेलेला होता. या लोकांना जर परत आणायचं असेल तर आपल्या देवावरचा विश्वास वाढला पाहिजे. म्हणून ते सांगितलं तुमच्या उपास्य देवतेला कोणी काही नावं ठेवू दे. आतापर्यंत सुद्धा वनवासी भागात काम करणाऱ्या लोकांना हा अनुभव आहे की ख्रिश्चन मंडळी कसा धर्माचा प्रचार करतायत, तर ते बिचारे खरोखर अज्ञानी मंडळी आहे. तर तुमचा देव तुमच्या घरात देव आहे, तुमच्या देवी आहे ना, हो आहे अन्नपूर्णा देव, आणा बरं ती. आता ती आपली धातूची असते, मग ती बुडते, ते पाणी घेतात तांब्यात पाणी, तुमचंच पाणी, तुमचंच बादली, तुमचाच देव बघा बुडला, आणि मग लगेच आपल्या गळ्यातला क्रॉस काढतात आणि बघा आमचा देव तरंगला. बिचारे अज्ञानी लोकांना असो, खरंच बाबा आमचा देव तरंगला, आमचा बुडला बाबा, मग आमच्या देवाची निष्ठा केली. आता ही फसवणूक आहे, अज्ञानामुळे लोकांनी केलेली फसवणूक आहे, गरिबीमुळे आहे. त्यांना वस्तू द्यायच्या, अन्न द्यायचं, कपडा द्यायचा, शिक्षणाला पाठवतो म्हणायचं, आणि अशा प्रकारची फसवणूक करून या लोकांना धर्मांतर करायला लावायची. अशा गोष्टी आपल्या देशामध्ये आता पण घडल्या, पूर्वी तर काय समर्थांच्या वेळेला खूप होतं. म्हणून समर्थांनी आपल्या देवावरची निष्ठा वाढवण्यासाठी या गोष्टी सांगितल्या की स्टेजवर तर स्टेजवर महाराज आहे ना, तो करताना त्याला सलाम, मग तो महाराजच आहे, ते उपास्य दैवतच तुमचं आहे, त्याला असं कमी लेखू नका, असं त्यांनी आपल्याला उदाहरण देऊन सांगितलं की उपास्य देवतेला देव म्हणायचं तर अशा पद्धतीने तो बुडला तरी तो माझाच देव आहे. मग कोणीतरी शहाणा माणूस वनवासी कार्यकर्ता जातो, मग तो फरक सांगतो, अहो तो लाकडी आहे, तो लाकडी क्रॉस तरंगणारच, हा तुमचा देव लाकडीच देव आणा बरं, आपण त्यांचा देव बुडवून दाखवू, तो क्रॉस तुमचा धातूचा आणा आणि आपला देव लाकडी आणा, बघा आपला देव तरला की रे. मग त्यांना कळतं. पण हे सगळं कळायला अज्ञान दूर व्हायला लागतं, आणि अज्ञान दूर व्हायला हवं असेल तर ते असं की शाळेच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून नाही होणार. हे अशाच पद्धतीने आपण सारासार विचार करावा लागतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे 15वी ओवी वाचायला असं वाटतं की आज काय याचा उपयोग आहे, तर तो ग्रंथ केव्हा लिहिलेला आहे, त्यामुळे आणि संबंध समाजामध्ये काय प्रकारचं वातावरण आहे, आपण कसे फसलो जातो हे दाखवण्यासाठी समर्थांनी सांगितलं आहे की आपल्या उपास्य देवतेवर निष्ठा ठेवा. भले कधी कधी त्या देवतेची उपासना करताना सुद्धा आपल्या वैयक्तिक पातळीवरती काही दुःख आपल्याला सोसावं लागेल की लगेच आपली त्या देवावरची श्रद्धा डळमळीत. एवढं केलं असाही विचार मनात आणायचा नाही, असं सांगण्यासाठी म्हणून समर्थांनी हे आपल्याला सांगितलं. चंचल निश्चल सगुण निर्गुण हे जे सगळं जग भरलेलं आहे, ते भरलेल्या जगाला साधकाने छानपैकी विचार करावा. विवेकाने ते कसं वेगवेगळं आहे, काय बरोबर काय चूक हे सगळं नीट समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करावं, हा सांगण्याचा उद्देश. त्याच्यासाठी विचार करणं, सूक्ष्म विचार करणं, पुन्हा पुन्हा विचार करणं, शांत चित्ताने विचार करणं याची आवश्यकता असेल. आपल्याला तेवढा वेळ नसतो. कोणी काही म्हटलं की खरंच नाही मला पण वाटतं आहे ना असं, हे चुकीचंच आहे. कशाला चुकीचं आहे, शांतपणे विचार करा. आपण काही वाईट केलेलं नाही आहे, चुकीचं केलेलं नाही आहे असं ठरवावं, असा हा विचार समर्थ सांगतात. दुसरं, हे सगळं करताना
उपास्य देवता म्हणजे अंतरात्मा हे सगळ्या लोकांना मान्य व्हायला पाहिजे की परमात्म्याची पूजा आहे. करू दे, आपण कोल्हापूरला जातो आहे, देवीची उपासना करतो आहे, नवरात्र आलं आहे, स्तोत्र म्हणतो आहे, श्रावण महिना, हे सगळं करतो उपास्य देवतेचं. ती जी सगळी उपासना आहे ती त्या परमात्म्यापर्यंत जाऊन पोचते. हे आपल्याला आधी लोकांना मान्य करून घ्यावं लागेल. आपल्याला ही देवीची उपासना आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, त्या देवतेची उपासना त्या देवतेच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला उपयोगी पडते, नाही अशातला भाग नाही. पण परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल तर तिथे थांबून नाही चालणार. अशा प्रकारचा विचार केला तर आपल्याकडे प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा जो अंतर्यामी असणारा जो अंतरात्मा आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, तिथंपर्यंत पोचायचं आहे. या सगळ्या उपासनेने म्हणजे जसं गीतेमध्ये आपल्याला 4 प्रकारचे भक्त सांगितले, त्याच्यामधला जो काहीतरी इच्छा ठेवून देवाची उपासना करणारा भक्त आहे त्याची पण इच्छा देव पूर्ण करतोच की. पण त्याचं ते पूर्ण झालं. गोंदवलेकर महाराजांच्या त्या हृदय आठवणीमध्ये एक आठवण आहे की ती एक भक्त भगिनी महाराजांना म्हणाली, महाराज तुम्ही म्हणता ना तसा 1 कोटी जप झाला माझा, रामनामाचा 1 कोटी जप झाला माझा. महाराज म्हणाले वा छान, पण मला अजून राम नाही भेटला. तुम्ही म्हणालात 1 कोटी जप झाला की राम भेटेल, मला राम नाही भेटला. महाराज परत हसले, मग म्हणाले हो का, म्हणाले. मग त्यांनी असं तिच्या घरगुती गोष्टी विचारल्या. मग गेल्या वर्षभरामध्ये काय झालं, मग काय सांगितलं, यजमान आजारी पडले पण आता बरे आहेत, मुलाचं लग्न ठरलं, त्या मुलीला पण नोकरी नव्हती मिळाली, हो आता नातू झाला, सगळं तिने अगदी चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आपल्या कौटुंबिक ह्याच्यातलं सांगितल्या. आणि मग एक वाक्य म्हणाले, अहो तुम्ही बँकेत पैसे टाकलेत तेच फक्त बघितलेत, वारंवार काढलेत ते बघितलेतच नाहीत. आपल्या लक्षात येईल की आपण जी उपासना करतो त्या उपासनेचं मिळतं फळ आपल्याला, आपण ती मोजणीच केलेली नसते. त्या वेळेला भगवंतानी आपल्या उपासनेचं फळ आपल्याला दिलेलं असतं, ते आपण लक्षातच घेत नाही. पण संत मंडळी आपल्याला इथे थांबू नका म्हणतात की ते करा, पण आपल्याला स्मरण ठेवायचं आहे परमात्म्यापर्यंत. आपल्याला फक्त या देहाचा किंवा या जन्माचा विचार करायचा नाही आहे, आपल्याला मोक्षमुक्तीचा विचार करायचा आहे. म्हणजे या चक्रातून आपल्याला आर पार बाहेर जायचं आहे. मग तिकडे जर जायचं असेल तर त्या परमात्म्याचा विचार करायला हवा. या देहामध्येच्या ज्या काही सुखदुःखाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या कर्मानुसार होणारच आहेत. त्या वेळेला आपल्याला त्यातल्या त्यात जरा कमी दुःख होईल, उपासना नीट केली असेल. भगवंत म्हणतो माझा भक्त आहे बाबा, याला नाही त्रास होता का बा, येतो की होतो, श्रीखंड्या होऊन येतो, तो दळण दळायला येतो, कपडे धुवायला येतो, सगळे सुदामासारख्याचे कण्या पण बिचारा खातो, सगळं करतो तो. त्यामुळे त्या उपास्य देवतेची उपासना करता करता आपल्या जीवनातल्या सुखदुःखाचा सगळा हिशोब अगदी चोख भगवंत करतो. आपल्याला विचार करायचा आहे ज्या मोक्षमुक्तीचा किंवा जन्ममृत्यूच्या चक्रात न अडकण्याचा, तिथंपर्यंत पोचायचं असेल तर त्या परमात्म्याचा विचार आपल्याला करायला हवा. त्या दृष्टीनं त्या उपासनेच्या मार्गानं निर्गुण निराकार भगवंताकडे आपल्याला जायला हवं. आता हा जर अभ्यास करायचा असेल, नाही होत आपण एवढे संतांसारखे अधिकारी नाही होत, तरी देखील आपल्याला अभ्यास करायला हवाच. अभ्यास करून वारंवार सगळी मंडळी आपल्याला सांगतात ना, ते ऐकून आपल्याला येईल. एवढं तर आपल्याला नक्की कळेल की एखादा देव आपल्या नवसाला पावला किंवा पावला नाही तरी लगेच आपण काही त्याच्यावरती रिॲक्ट व्हायचं काही कारण नाही आहे, दुसऱ्या देवाच्या मागे धावायचं कारण नाही आहे, दुसऱ्या जपाच्या मागे धावायचं कारण नाही आहे. शांतपणानं आपल्याला जो काही आनंद देणारी गोष्ट आहे ती आपण करावी. एकाने एक केलं म्हणून दुसरं करून आपल्या लहानपणी म्हण होती, एकीने सर घातला म्हणून आपण दोर नाही बांधायचा गळ्यामध्ये, आपल्याला फास बसेल. त्यामुळे ज्याला त्याला जे वाटतं ते करावं. पण श्रोत्याचा एक प्रश्न होता की तुम्ही हे सांगितलं आम्हाला कळलं, मुळाशी पाणी घातलं तर ते सगळ्या झाडाला मिळतं हे पण आम्हाला कळलं, तुळशीला पाणी वरती घातलं तरी पण ते मुळाशी येतं हे पण आम्हाला कळलं. पण आता असं आहे की एवढं सगळं जरी कळलं असलं तरी मुळाशी म्हणजे त्या काय तो आपल्या निर्गुण निराकार भगवंताला ओळखायचा आहे. त्यामुळे झाडाच्या मुळाशीच पाणी घातलं पाहिजे हे तरच त्या झाडाला मिळत आहे हे अजून आम्हाला कळत नाही. म्हणजे निर्गुण निराकार भगवंतालाच आपण अडवलं पाहिजे, म्हणजे आपोआप ह्या गोष्टी कळतील असं होणार नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात की म्हणून उपासना करा. एकदम नाही ते कळणार, जेव्हा केव्हा कळायचं ते कळेल. पण उपासनेच्या सगुण रूपाच्या उपासनेच्या मार्फत तो सोपा मार्ग आहे. आणि आपल्याला दिसतं बघा, खरोखर असं लक्षात आहे की भक्तीच्या मार्गाने लोक चटकन एकत्र येतात. अन्य पुष्कळ मार्ग भोवताली आपल्याला दिसतील, परंतु त्या मार्गामध्ये लोक अशी चिटकून बसत नाहीत.
पण भक्तीचा मार्ग मात्र लोकांना मनापासून आवडतो. आपल्या आत्ता अगदी घंटाईच्या देवळाचं उदाहरण आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये जे काही चाललं आहे, किती माणसं जोडली गेली विविध प्रकाराने. काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी, काही आपल्याला आनंद देणाऱ्या, काही न देणाऱ्या असेलही तिथे. पण तरीसुद्धा भक्तीच्या मार्गाने माणसं आकर्षित होतात. हळूहळू निर्गुण निराकार केव्हा कळायचं तेव्हा कळेल. पण त्या मूर्तीमध्येच भगवंत आहे, मूर्तीमध्येच ती शक्ती आहे. तिथे गेल्यावर मला बरं वाटतं, काहीतरी चांगल्या गोष्टी कानावर पडतात ना, वगैरे वगैरे. अशा मार्गाने लोक जायला लागतात आणि ते काम होतं. म्हणून समर्थ सांगतायत की लक्षात ठेवा की ते जातं मुळातूनच पाणीवरती. जे काही आपल्याला झाडाला पाणी लागायचं आहे ते मुळाकडूनच जाणार आहे. पडू दे कुठूनही, जाईल ते तिथेच. तसं आहे, कुठलीही उपासना करू दे, जाणार त्या परमात्म्याकडे, अशी एक खात्री समर्थ देत आहेत आपल्याला. ही जी उपास्य देवतेची उपासना करणं आहे, याचा अर्थच असा आहे की हळूहळू आपल्या चित्तवृत्ती बदलतात. चित्तवृत्ती बदलल्या की आपलं काम झालंच म्हणून समजावं. अंतरात्म्याची उपासना करण्यासाठी तो जो काही ध्यानाचा मार्ग किंवा मन सूक्ष्म करा, अति सूक्ष्म करा, वगैरे वगैरे आपल्याला सांगितलं जातं. आणि मग आपल्यासारख्या सामान्यांना वाटतं की हे मोठं अवघड आहे हो. बरं, मधूनच आपल्या मनात येतं. जसं योगशिक्षकांच्या बाबतीमध्ये नेहमी एक वाक्य असतं की ते योगशिक्षक म्हणजे अहो ते सगळं नीट जमलं पाहिजे का, प्राणायाम कोणाकडून ते शिकून घ्या, कारण त्याचे काही चुकीचे पण गोष्टी घडू शकतात. मग लगेच आपण घाबरतो, अरे बापरे. भक्तीच्या मार्गात समर्थ म्हणतात काहीच प्रश्न नाही, तुम्ही जसं पाहिजे तशी भक्ती करा, त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. अन्य सगळे मार्ग चांगले आहेत, नेणार आहेत त्याच ठिकाणी, परंतु त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सामान्य माणसानं जर नाही दूर करता आल्या, योग्य वेळेला योग्य तो मार्गदर्शक नाही मिळाला तर गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून जाता समर्थ सांगतात छानपैकी उपासना करा, भक्तीच्या मार्गाने उपासना करा, सगुणाचा आधार घ्या, या देवदेवतांचाच आधार घ्या, नक्की तुम्ही निर्गुण निराकार देवाकडे पोचणार म्हणजे पोचणारच. म्हणजे एका अर्थाने समर्थांनी सगुणालाच निर्गुण म्हणून टाकलं आहे. करायचे सगुणाची उपासना, पण त्यालाच त्यांनी निर्गुण म्हणून टाकलेलं आहे. 12 ते 16 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं, व्याख्या दिल्या, सगुणाची व्याख्या आणि निर्गुणाची व्याख्या दिली. पण सगुणाच्या आधारेनेच निर्गुणाकडे जायचं आहे तर करा ना तुम्ही याची. आता ते करताना नेमकं काय करायचं ते आपण आपलं ठरवायचं. म्हणजे काहीही साधन सामग्री नसली तरीही त्या उपास्य देवतेची पूजा होतेच की हो. मानसपूजा ज्याला आपण म्हणतो, काहीच नसतं, फुलं नाही, काय गंगा उदक नाही, प्रसाद नाही, काहीच नाही, तरी देखील पूजा भगवंताची होतेच की मनाने केली तर. आणि अशी सगळ्या देवांची सगळ्या मंडळींनी केलेली मानसपूजा आहे. शंकराचार्यांनी शिवाची मानसपूजा सुंदर केलेली आहे. रत्नही कल्पितमासनं हिमजले स्नानं च दिव्यांबरम. अगदी सगळंच्या सगळं डोळे मिटून त्या शंकरासमोर बसावं आणि जे वाटतं ते सगळं आपोआप तिथे मनाने हजर करायचं आहे. झालं त्या उपास्य देवतेची पूजा आणि गेली ती निर्गुण निराकाराकडे. त्यामुळे उपासना करताना आम्हाला या गोष्टी पाहिजेत, त्या गोष्टी पाहिजेत असं मानायचं काही कारण नाही आहे. असं पण समर्थांनी त्या निर्गुण निराकार, सगुण पूजा म्हणजेच निर्गुण निराकाराची पूजा हे सांगण्यासाठी मानसपूजेचा पण उल्लेख करून टाकला की ती केली तर आपोआप तुम्हाला हे लक्षात येईल. आणि मग पुढे एक त्यांनी खूप मोठी यादी दिली. साधारणपणे 17 ते 29 ओव्यांमध्ये तुम्ही जरा समास वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपल्याला निवड करता आली पाहिजे. आणि ती निवड करायची कशी, त्याच्यासाठी व्यावहारिक उदाहरणं देऊन त्यांनी या 17 ते 29 ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलं की कशी कशी निवड करायची. तर म्हणाले असं आहे की समजा निरनिराळे आवाज येतात, आवाज आपल्याला ओळखता येतात. आपण साधं इथे पेपर वाचत बसलो तरी पण पक्ष्यांचे बारीक बारीक आवाज येतात. मग खरंच त्या झाडावरती पोपट बसला आहे का, ह्यांच्या झाडावरती चिमणी सगळी आलेली आहे, ते आपल्याला घर बसल्या का आवाजाचं ज्ञान आपल्याला आहे. त्यामुळे हे जसं कळतं ॲम्ब्युलन्सचा आवाज आहे का, आणखीन कुठला तरी हॉर्न वाजवत एखादा चालला आहे त्याचा हॉर्न, सगळ्या आवाजांचं ज्ञान आपल्याला आहे. त्यांनी वर्णन वेगळं केलं, आपल्याला ह्या अनुभवाचं आहे म्हणून मी हे केलं. पण सैन्यामध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये, जत्रेमध्ये असे निरनिराळे आवाज ऐकू येतात आपल्याला. आता त्यामध्ये कुठला आवाज कोणाचा आहे हे ओळखणं कठीण असतं. अभ्यासाने, अनुभवाने आपल्याला ओळखता येतं. तसंच म्हणाले निरनिराळे उपास्य देवता आहेत, त्यातलं कुठलं आपल्याला येईल ओळखतात, अनुभवाने आपल्याला कळेल. मग आपण का दासबोधाची निवड करतो, आपला सगळा विचार कुठे तर दासबोध. ज्ञानेश्वरीला कठीण आहे, गीता आपलं भांडारची किंवा अर्थ कळत नाही हो, दासबोध त्यामध्ये कळतो, मग आपण त्याची निवड केली. आणि पुन्हा पहिल्याच वेळेला आपल्याला आधार वाटला की समर्थांनी तो दासबोध लिहिला आहे ना, सगळं वेद उपनिषद सगळ्या गीता घेऊनच तो लिहिला आहे, बरं झालं ते काही वाचायला नको,
त्यांनी त्याच्याच आधार घेऊन लिहिलं आहे. अशा प्रकारचा आधार आपण हे ओळखलं आहे. हे एवढे विविध बाजार भरलेला आहे, त्यातलं ओळखायचं कसं ते ओळखलं आहे. तर निरनिराळे आवाज जसे आपल्याला त्या अनुभवाने आपल्याला ओळखता येतात, तसं समर्थ आपल्याला सांगतात की उपास्य दैवतसुद्धा आपल्याला ओळखता येतं. कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करावा, कुठला आपल्याला झेपेल, कोणत्या मार्गाने तो करावा. मग ज्याला त्याला आपण सांगतो ना. परवाच मी संध्याला सांगत होते, आमच्या एक बाई आहे, आता वर्ष 80 आहे. आता 80व्या वर्षात त्या दासबोधाचा परीक्षा देईन म्हणतात. करायचं आहे काय परीक्षा देऊन? मग आम्ही त्याला सांगितलं तुम्ही मी पुस्तकं पाठवते, पण तुम्ही तुमचा आपला अभ्यास करता करता छान अक्षर आहे असं एखाद्याचा स्वभाव असतो ना, की कोणी त्या सशासारखं फास्ट असतं, कोणी कासव असतं. पण करणार म्हणजे करणारच, शर्यतीत जाणार म्हणजे शेवटपर्यंत पोचणारच, असा स्वभावाच्या त्या आहेत. ते त्याला दिलं तर त्या अगदी रोज 5 प्रश्न त्या लिहिणार म्हणजे लिहिणारच. म्हणजे तुमच्या बार्तिक 36 प्रश्नपत्रिका त्यांच्या 36 दिवसात लिहून होतील. करायचं आहे काय त्या अभ्यासाच्या त्या फॉर्म भरून, असं आपण सांगतोच की नाही. तर तसं आहे की आपण विविध गोष्टी भोवताली पाहतो, त्यातली निवड आपल्याला करता आली पाहिजे. ती निवड करणं काय आहे ते 17 ते 29 ओव्यांमध्ये समर्थांनी निरनिराळे विषय देऊन गेले. ते म्हणतात पावसाळ्यात, पाऊस प्रत्यक्ष येताना, पाऊस थांबल्यावर, अगदी रात्रीच्या वेळे पाऊस येत असेल, सगळं शांत आहे तेव्हाचा पाऊस, अशा वेळेला प्राण्यांचा आवाज येतात. आता हल्ली आपण शहरात होतो, आपल्याला काही येत नाही, पण समर्थांच्या वेळेचं वर्णन आहे. समर्थ तर जंगलामध्येच किती वेळा राहायचे, त्यावेळी त्यांनी हे निरीक्षणाने पाहिलं असेल की खरंच प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येतात. आता सिद्ध पण केलं आहे लोकांनी की भूकंप व्हायचा असेल तर आधी प्राण्यांना कळतं आणि कुत्री ओरडायला लागतात, अचानक पण ओरडायला लागतात, मग समजावं काहीतरी गडबड आहे. तर असे जे काही आवाज येतात, तर तो कोणता आवाज कोणाचा आहे, कोणत्या वेळेला आला की काय होणार आहे, हे आपल्याला अनुभवाने कळतं. मग समज मला हे जे कळतं व्यवहारातलं अनुभवाने, तर यातलं पण कळेल, यातलं का नाही कळणार? हे कळायला काही काळ जावा लागतो ना, अनुभव घ्यावा लागतो ना. तसंच मग इथे पण काय इतकी व्यावहारिक उदाहरणं समर्थ देतात आणि आपला मुद्दा पटवून देतात. अनेक देश आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक मतं आहेत. ऋषीमुनी झाले तरी त्यांची पण अनेक मतं आहेत. असं नाही की फक्त राजकारणी लोकांचीच मतं वेगवेगळी आहेत, ऋषीमुनींची सुद्धा वेगवेगळी. ती पण निवडणं कठीण असतं आपल्याला. कोण काय सांगतं आहे आणि ते कुणाचं बरोबर आहे हे आपल्याला पटकन कसं कळणार? पण अनुभवाने आपल्याला ही गोष्ट कळते, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. जसं असतं ना की कोणत्या जमिनीत कोणत्या प्रकारचं बीज पेरावं ते बरोबर कळतं शेतकऱ्यांना. कोणत्या वेळी वगैरे तर कळतं, पण कोणती जमीन आहे, त्या जमिनीत कोणत्या प्रकारचं पीक येईल. मग भले कोणी काय काय प्रयोग करो, पाश्चात्य देशातलं कुठलं तरी फळ इकडे निर्माण करण्यासाठी वापर करो आणि मग म्हणा मी आत्ता 30% यश मिळालं, मी परत प्रयत्न करणार आहे, बस प्रयत्न करत. पण ज्या जमिनीत जे पिकायला हवं तेच होणार आहे, हे जसं आपण करतो तसं म्हणाले आपल्याला. खूप उदाहरणं दिली आहेत. पक्षी, जनावरं किंवा जलचर प्राणी, मासे वगैरे यांची जी शरीरं असतात, त्यांचे रंग असतात विविध प्रकारचे, हे सगळे निवड करणं मोठं अवघड असतं. आणि आपल्या दृष्टीने आपल्याला काही सगळ्याचं ज्ञान नसतं. आमच्या एक जाऊबाई कोकणात राहणार आहेत, ते हे आमचे दुर्बीण घेऊन गेले की वेगवेगळे पक्षी आणि नावं सांगतात. आणि ती म्हणजे आम्हाला ना लहान पक्षी म्हणजे चिमणी, मोठा पक्षी म्हणजे कावळा, बाकी आम्हाला काही कळत नाही. खरंच आहे की त्यात शिरलंच नाही तर आपल्याला कशाला कळणार आहे. पण जो त्यात शिरतो त्याला बरोबर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाने, ज्ञानाने प्राप्त होतात. तसं म्हणाले हे आहे, या उपास्य देवतेमध्ये प्रामाणिकपणानं आपण करावं. आपल्याला नक्की निर्गुण निराकार भगवंत कळणार आहे, कळणार नाही असं होणार नाही, पण निष्ठा ठेवून केलं पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय या गोष्टी येणार नाहीत. एकदम आपल्याला हे समजणार नाही आहे. निवड करणं हे जमलं पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने खूप सारी उदाहरणं केली आहेत. अगदी वरिष्ठ, कनिष्ठ, भ्रष्ट, अंतर्दृष्ट वगैरे सारा विचार कसा करावा आणि ओळखावं कसं हे सांगितलं आहे. सगळ्या काही उदाहरणांमध्ये शिरायची आवश्यकता नाही, आपल्याला त्याचा अर्थ कळेल. आता हा सगळा विचार कळला पाहिजे हे तर आपल्याला कळलं की स्पष्टपणानं, अनुभवाने, अभ्यास करून, विचार करून, विवेकाने या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी उपासना एक मार्ग पण त्यांना सांगितलं, म्हणजे उपासना पण आपल्याला कळली पाहिजे. आता असं जर कळलं पाहिजे तर या निर्गुण निराकार ज्याला बिचाऱ्याला त्याची ओळखच आपल्याला करून देता येत नाही आहे, कळणारा जो कोणी आहे, ज्याला आत्मज्ञान झालं आहे, निर्गुण निराकार भगवंत कळला आहे, तो सुद्धा बरोबर सांगतो की बाबा ह्या मार्गाने जा. आपण पाहिलं आहे की ते ऋषीमुनी सांगतात, बोट करून दाखवतात, पण जायचं आहे तुझं तुलाच. तसं आहे की
की त्या सगुणाच्या उपासनेच्या आधाराने आपल्याला हे नक्की मिळेल. तुका मग अशी म्हटलं तसं की त्या विठ्ठलाला तुम्ही कुठल्याही प्रकारची उपवा द्या, चांगलं वाईट काहीही म्हणा, जे काही आहे ते त्याचंच आहे, आपोआप तुम्हाला ते कळल्याशिवाय राहणार नाही. सगळं जे त्या भगवंताचं आहे ना ते चांगलंच आहे असा विचार करायचा. त्याला तुम्ही नावं काही ठेवते, त्या नावं देण्याचा अधिकार असणाराच फक्त नावं देऊ शकतो. बाकीच्यांना आपण चांगलंच म्हणतो. हिंमतच होणार नाही आपल्याला वाईट म्हणायची. ज्याची हिंमत होते तो इतका त्याच्या जवळ गेलेला असतं, अद्वैत साधलेलं असतं, म्हणून तो असं काही म्हणू शकतो. जसं मगाशी आपण म्हटलं की ती जनाबीच फक्त विठ्या काळ्या म्हणू शकते, कारण तिचं त्या पांडुरंगाशी अद्वैत साधलेलं आहे. ती आणि पांडुरंग वेगळे नाहीच आहेत, म्हणून ती असं म्हणू शकते. तर असं जे की आहे त्या निर्गुण निराकाराकडे आपल्याला नेण्यासाठी हे सगळं उपयोगी पडतं. शंकराचार्यांनी कृष्णाचं जे स्तोत्र रचलेलं आहे त्या कृष्णाचं सगळंच चांगलं असं म्हटलं आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम. अगदी काय तर यष्टी काठी पण त्याची मधुर, घुंगूर काठी हातात ती पण त्याची गोड आहे. सगळं काय त्याचं जे आहे ते गोड आहे गोड आहे गोड आहे असं त्यांनी सांगून टाकलं. आता याचा अर्थ काय की तो खरंच माझ्या जे उपास्य दैवत भगवान कृष्ण आहेत तो किती गोड आहे, तर त्याची प्रत्येक गोष्ट गोड आहे. मुकुट गोड काय, त्या मुकुटातला तो हिरा पण गोडच आहे, ते पीस पण गोडच आहे मोराचं. अशा प्रकारचं वर्णन आचार्य करतात. ते वर्णन केल्यानंतर आपण ऐकता ऐकता असं वाटतं की म्हणजे काय, याचा अर्थच असा आहे की त्या उपास्य देव सगळीकडे दिसावा याच्यासाठी चराचरामध्ये तो दिसतो आहे मला, हे कळण्यासाठी ती स्तुती केलेली आहे त्या भगवंताची, ती करावी. म्हणजे मग ती सगुणाची उपासना करता करता त्या निर्गुण उपासनापर्यंत जाता येईल. ज्याच्या हृदयात जो भगवंत म्हणजे मग अशी म्हटलं सकाम भक्ती करणारे जे असतात ना, ते सकाम भक्ती करणारे सुद्धा सहजपणाने त्या निर्गुण निराकाराकडे जातात. सुरुवातीला असते त्यांची काहीतरी कामना ठेवून भक्ती केलेली, पण त्यांच्यातसुद्धा होतं. बाकी जे असतातच आर्त असतात, जिज्ञासू असतात, त्यांच्यात पण बदल होतो. आर्ततेने भगवंताला काहीतरी दुःख झालं की आर्तता येते. खरं तर आपण रोज आरती करतो ना, त्या आरतीमध्ये सुद्धा आर्तता असायला हवी. आपली आर्तता वेगळीच असते, ढॅण 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 असं की वाजवतात की आर्तता वगैरे कुठे आली आहे. पण तो म्हणजे आरतीतला तो अर्थ बाजूला करूनच आपली आरती होते. खरा आरतीचा अर्थ तो आहे की भगवंताला आर्ततेनं हाक मारलेली असते, आणि तशी आर्तता असेल तर भगवंत आल्याशिवाय राहणारच नाही. जिज्ञासू बाबतीत पण असंच म्हटलेलं आहे की त्याला भगवंत म्हणजे काही जिज्ञासा असते, इच्छा तीच असते की तो भगवंत कळावा, तर तेही त्यालाही भगवंत सापडतो. त्यामुळे आर्त जिज्ञासूबद्दल काही प्रश्नच नाही आहे. कामना आता म्हटलं तसं इच्छा ठेवून भगवंताची उपासना केली तरी भगवंत म्हणतो मी त्या भक्तावरती प्रसन्न होतोच. आणि या सगळ्याच्या पलीकडे असणारा म्हणजे खरा भक्त जो व्हायला हवा आहे ते जाण्यासाठी या कुठल्याही मार्गाने गेला तरी आपल्याला जायला परवानगी दिली. त्याला नाना उपासना म्हटलेलं आहे. त्या आपल्याला लगेच असं वाटतं की चला या हा समास वाचला की आपलं चाललं आहे ते बरोबर चाललं आहे. एक अशी आपल्याला खात्री मिळते की माझा मार्ग मी पत्करला तो बरोबर आहे, तिथून काही वेगळं करायची आवश्यकता नाही. आपलं गंमत म्हणून असेल किंवा माझ्या मनातली बोच असेल, मला नेहमी असं वाटतं की ज्या नियमित काहीतरी करणारे असतात ना, आता संध्याचं तिथं राहायला आल्यामुळे मला फारच जाणवतं की तिचं इतकं छान सगळं नियमित असतं. तिचं लिखाण, तिचं वाचन, तिचं रोजचं म्हणलं, तोंडावर स्तुती करते म्हणून तिला आवडलं नाही, पण हे मी आता नियमितपणाने बघते ना, आपल्याला नाही जमत नाही असं वाटतं. मग मीच माझं लगेच प्रतिपादन करते. मग अभ्यास असतो ना, 1 तास बोलायचं असतं ना, मग मला हेच करायला वेळ मिळत नाही. आपणच आपल्या गोष्टीचं हे करून टाकायचं. तर असं हे करतो आपण, पण आपल्या लक्षात येतं की जी कुठली आपली उपासना करतो आहे ती जाते एकाच ठिकाणी. हे आपल्याला त्यांनी दिलेलं. एक स्वरूपयोग नावाचा अंक येतो डॉक्टर नगरकर म्हणून, आता नाही येते पण स्वरूप संप्रदाय त्यांचा आहे. अजूनही त्यांचे कार्य चालू आहे, ते नसले तरी हे स्वरूपानंदांच्या याच्यातले आहेत. माधवानंद आणि आता त्या संप्रदायामधली पुढली लोकं. त्यांच्यामध्ये एक डॉक्टर किशोर मराठे म्हणून गणिताचे प्राध्यापक परदेशातले, त्यांचा किस्सा त्यांनी आपल्याला सांगितला. ते म्हणाले की काय होतं, आपले काही संस्कार असतात, म्हणजे उपास्य दैवतावरून त्या मला प्रसंगाची आठवण झाली की आपल्यावरती जे संस्कार असतात त्या संस्काराप्रमाणे सगळं झालं तर आपल्याला बरं वाटतं. तर ते गेल्या अमेरिकेमध्ये त्यांच्या विद्यार्थी प्राध्यापक झाले, आणि काही विद्यार्थी त्यांच्याकडे PhDसाठी होते, आणि एका विद्यार्थ्याला गणिताचे प्राध्यापक, त्यामुळे त्यांनी
वर्षाचा सिलॅबस जे सुरुवातीला सांगायचं काय काय आपल्याला या वर्षभरामध्ये अभ्यास घ्यायचा आहे ते म्हणाले. मी मुलांना सांगत होतो. परदेशी मुलं होती माझ्या भोवताली आणि तिकडे असं की 4 मुलांना एक प्राध्यापक, म्हणजे अगदी 1 to 1 असं म्हटल्यासारखंच त्यांचा अभ्यास घेता येतो. तर म्हणाले मला पहिल्याच दिवशी दडका बसला. मी मुलांना सांगितलं की या वर्षभरामध्ये आपल्याला असा असा अभ्यास सगळा करायचा आहे. मला स्वतःला पुस्तकं कशी सांभाळायची, तर पुस्तकाचं पान दुमडणंसुद्धा मला मान्य नव्हतं. म्हणजे लहानपणापासून एक संस्कार की पानसा दुमडायचं नाही, पुस्तक दुमडलं काय, पानात असा कोपरा दुमडून ठेवायचा खूण म्हणून, हे पण मान्य नसायचं. की पुस्तकाची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणाले की पहिल्या दिवशी मी सांगितलं एका मुलांनी माझ्या देखत त्या पुस्तकामध्ये हा फक्त भाग अभ्यासाला नाही आहे, पहिली ही 13 प्रकरणं आहेत, पुढली 2 प्रकरणं अभ्यास, माझ्या देखत त्यांनी ती पानं फाडून टाकली. तर मी अचंबित झालो की हा काय प्रकार आहे. म्हणजे जे आपल्याला हवं आहे ते ठेवायचं, नको ते टाकायचं. मी विचार करायला लागलो की त्याची चूक का माझी चूक, माझ्या संस्कारांची चूक आहे का, की हे नाही पुस्तक फाडायचं नाही, त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं करता आलं असतं किंवा हा अभ्यास नाही आहे करायचा, हा बाकीचा अभ्यास करायचा आहे. पण हे त्याला सुचलं नाही किंवा त्याच्या दृष्टीने हे नकोच आहे ना, पासिंगसाठी किंवा माझ्या पोर्शनसाठी काय हवं आहे तेवढा फक्त मला, बाकी काही नको आहे. भारतीय असल्यामुळे मला हे सगळं दुःख झालं. त्यांना काही बाकीच्या कोणाला काही वाटलं पण नाही त्याचं काही, पण मला मात्र त्याचं वाटलं. तर मग तसं आपल्या उपास्य देवतेवर, माझ्या उपास्य देवतेबद्दल कोणी काही की मला अजिबा असं काही त्याचा अर्थ नाही आहे. मग मला हळूहळू माझ्या लक्षात येलं की अरे असं नाही आहे, समोर जरी असं त्यांनी केलं असलं ते उत्तम कर्म माझ्या दृष्टीने नाही. अगदी बरोबर आहे. अशी जी उत्तम कर्माची आपला जो स्वभाव म्हणून की आपली वृत्ती म्हणून जे ती वृत्ती अशा पद्धतीने थोडीशी मोठी केली पाहिजे. हळूहळू मला म्हणे लक्षात आलं की अरे असं नाही, ह्यातलं हे काय आपल्याला चूक काय बरोबर काय ते नीट दाखवून देता येईल. आता हे सगळं का असं झालं, निव्वळ संस्कार आपल्याकडे का संस्कार असायला, वस्तू टिकवणं हा जो आपला संस्कार आहे तो कशामुळे झाला, त्याला कारण आपल्याला माहिती आहे. उदंड पैसा आणि आपण जसे आपण हळूहळू वरती आलो त्याच्यामुळे आपण घराघरातून ही गोष्ट पाहतो की आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे जून महिना आला की आपण घरामध्ये एक चर्चा असते आपण आपल्या नातवंडांना सांगतो अरे आम्ही जुन्या वह्यांचे कागद वह्या करायचं की एकदम डझनभर बाबा आणतात आणि प्रत्येक विषयाला लगेच वही बाहेर काढायची नाव की असं नाही हो आम्ही केलं. तर हे जे संस्कार आपल्यावर झाले त्या संस्कारांमुळे आत्ताच्या जगामध्ये पाहताना पण आपली दृष्टी अशी असते. तर ते उदाहरण वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की खरंच आहे की अशा पद्धतीने आपण पाहिलं की जे काही ज्या पद्धतीचं आपलं बरोबर आहे हे आपल्याला कळलं पाहिजे की त्यांनी केलं म्हणजे असं नाही, आपलं पण बरोबर आहे, त्याच्या मागचं आपलं काही कारण आहे. उपास्य देवता आपण जी निवडली, आपली जी उपासना आहे, जी उपासना पद्धत आहे, उपासनेसाठी जो काही आपण वेळ दिलेला आहे, फक्त तो त्या पद्धतीने निर्गुण निराकाराकडे जातो आहे ना, ते फक्त आपल्याला पाहायचं आहे. असा विचार केला तर आपल्याला कळेल. आणि रचना तर आपल्याला कळलीच आहे. सुरुवातीलाच ओबी सांगितली ती लक्षात ठेवायची. संतांची संगत हवी, सार आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्या सगुणाकडून निर्गुणाकडे नक्की जातो. सगुणाचे जे आधारे म्हटलं आहे, निर्गुणाकडे फक्त आपल्याला आत्ता झालं ना चला अशी एक आपली वृत्ती असते. त्या वृत्तीतून आपल्याला या समासातून समर्थ बाहेर काढतायत की एवढं पुरेसं नाही आहे. आपलं जे गंतव्य स्थान आहे, जिथे नेमकं आपल्याला जायचं आहे, त्या स्थानाचा तुम्ही विचार केला पाहिजे. हे आपल्याला लगेच असतं ना, ते आपल्याला बरोबर वाटतं. तर तिथे थांबायचं नाही. त्याच्याकडे मार्गच वेगळा नाहीच घ्यायचा आहे, पण त्या मार्गाने आपल्याला जाता येतं. म्हणून त्याने सगुणाचे आधारे या उपासनेच्या आधारे जायचं, निर्गुण निराकार भगवंतापर्यंतच आपण पोचतो याची खात्री आपल्याला दिली. पण संत साहित्याची संगत मात्र सोडायची नाही आहे, त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळेल याची एक खात्री आपल्याला त्यांनी दिली. आणि मग आता हे झाल्यावर नुसती उपासना झाली. हा सगळा समास आपण सुरुवात दशक हा सुरू करताना आपण म्हटलं होतं की त्यांनी जे वेगवेगळे विषय दिले ना, त्या विषयाकडून त्यांनी आपल्याला कसं नेलं आहे पुढे. आत्ता गेल्या वेळेला आपण पाहिलं की सगळ्यात मोठा भगवंत सांगून झाला, आत्माराम सांगून झाला, आता तो आत्माराम कळा म्हणून उपासना सांगून झाल्या. आणि आता हे सगळं वेगवेगळं का आहे, त्या वेगवेगळ्याची कारणं पण सांगितली. प्रत्येकाचं उपासना वेगळं का आहे. खरं तर आपण सगळेजण जर एक आहोत, वसुधैव कुटुंबकम म्हणतो, कृण्वन्तु विश्वमार्यम म्हणतो, आपल्याला विश्वाची कल्पना सगळी समोर मांडलेली आहे. असं असून सुद्धा हे वेगवेगळं का आहे त्याचं कारण पण आपल्याला दिलं आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा
त्रिगुण म्हणजे काय, गुणभूत म्हटलेलं आहे त्यांनी. हे गुणभूत काय आहे ते शेवटच्या समासात समर्थ आपल्याला सांगते. म्हणजे मग आपल्यामध्ये वेगळेवेगळेपणा का आहे तो आपल्याला कळेल. आणि सगळा वेगवेगळेपणा असले तरी अनेकता म्हणजे एकता पण कशी आहे ती पण आपल्याला कळेल. हे शेवटच्या समासात होईल आणि 16वा दशक आपला समाप्त होईल. थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायाम्हा घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नामडो. तुझ्या समय्या मुची तनु ही देश काजी पडो. जय जय